आमदार बच्चू कडू हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवालीसाठी या ठिकाणी गेलेले आहेत. ते सरकारचे दूत म्हणून गेलेले आहेत की मराठा आंदोलक म्हणून गेलेले आहेत, या संदर्भामध्ये त्यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याचबरोबरीनं जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांच्यामध्ये काय चर्चा चालू आहे आपण ते सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करू. परंतु अशी माहिती मिळते की येणाऱ्या 2 दिवसामध्ये कुणबी प्रमाणपत्रासंदर्भामध्ये महाराष्ट्र शासन अध्यादेश काढेल अशी शक्यता आहे किंवा अध्यादेश काढणार आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे लवकरच हा GR निघेल आणि ज्या गोष्टींची मागणी जरांगे पाटलांच्या वतीनं केली जाते किंबहुना 20 जानेवारीला मुंबईला हा जो काही मराठा आंदोलन जाणार आहे त्यामध्ये ज्या मागण्या राहिलेल्या आहेत उर्वरित, ज्या मागण्यांच्या आधारावरती जरांगे पाटील मुंबई निघालेत त्यांची पूर्तता ह्या अध्यादेशामध्ये केली जाईल अशी पण शक्यता आहे असं सांगितलं जातं आहे. हेतून मी इथं आलो आहे. एकतर आंदोलन सरकारबरोबर करत नसेल तर आंदोलनाच्या भूमिकेत आणि सरकारनं व्यवस्थित कसं करून घ्यायचं आहे त्याही भूमिकेमध्ये आपल्याला म्हणजे एकतर सकळ मराठ्यांना कसं आरक्षण भेटेल दोन्ही गोष्टीसाठी सहज चर्चा करायला आलो आहे. सहज चर्चा नाही तर आता 20 तारखेला इथून मनोज जरांगे पाटील आणि मराठी निघणार आहे. आम्ही निघणार आहोत. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून तुमचा निरोप महत्वाचा आहे. मी निघणार आहो ना स्वतः. सरकारकडून काय निरोप आहे? हो मी स्वतः निघणार आहोत तर मग काय. पण आज निरोप काय घेऊन आले? निरोप तेच आता चर्चा करायची आहे. नेमकं आपल्याला कसं आहे का आपण चर्चा केल्याशिवाय मार्ग निघत नाही आणि आतापर्यंत आपण नाही म्हटलं तरी 80% काम बऱ्यापैकी आपण केलेलं दिसतं सरकारनं आणि त्याच्यात अधिक कसा भर पडता येईल. आखरी जातीचे दाखले भेटणं गरजेचे आहे आणि एवढं मोठं आंदोलन उभं राहिल्यानंतर ते जर भेटले नाही तर त्याला अर्थ उरत नाही. तर त्या अनुषंगानं काय कशा पद्धतीनं प्रशासनानं काम केलं पाहिजे त्यासाठी आलोय. पण सहभागी होऊन म्हणजे काय आपला म्हणजे उद्देश म्हणजे मला असं म्हणायचं की ते तर ठाम आहे त्यांच्या भूमिकेवरती, मग कुठेतरी आणखी थोडासा वेळ घेण्यासाठी जसं तुम्ही म्हणताय की नाही वेळ घ्यायसाठी बिलकुल नाही, वेळ घ्यायसाठी मी आलो नाही. आखरी कसं आहे ही चर्चा जर ठेवली नाही आपण जर या बाबतीत जरांगे पाटील साहेब इथं आहे तर उद्या मंत्रालयात काही गोष्टी काही त्यांनी लिहून दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय करून अधिक त्याला मजबूत करता येईल आणि कशा पद्धतीनं दाखले भेटता येईल यासाठी आलो ना. त्यांनी तुम्ही गृहीत धरले का की 20 तारखेचं त्यांचं आंदोलन? हा गृहीतच धरलंय की 20 तारखेला आंदोलन गृहीत त्याच्यामध्ये नसणार आहे कुठेतरी समजूत घालणं. नाही कसं आहे मी आंदोलन थांबवासाठी आलो नाही, लक्षात घ्या. मी आंदोलकच आहे ना. मी 10 डाव जाहीर केलं की मी स्वतःच आंदोलनात उभं राहणार आहोत. त्याच्यानं मी कसं आंदोलन थांबवणार. पण आखरी माझं असं म्हणणं आहे का आंदोलन पूर्वी जर आंदोलनात झाल्यानंतरही तोच तोडगा निघत असेल तर तो आंदोलनाच्या अगोदर निघाला पाहिजे ही प्राथमिक भूमिका आहे. आपण जे सांगितलं त्या दिवशी बैठक त्यांची आपली ऑनलाईन बैठक व्हायच्या अगोदर आमची पहिली बैठक सगळे विषय मांडले त्यांना सांगितलं दुसरं असं की अधिवेशन त्याचं बघण्याचा म्हणजे गरज आहे काय मराठा कुणबी करण्यासाठी अधिवेशन तर घ्यावंच लागेल. पण तुम्ही फेब्रुवारीमध्ये नाही मग आपलं 20ला निघणार फेब्रुवारीत घेऊन काय सगळा राज्यात सगळं जाम झाल्यावर घेऊन काय तारीख घोषणा केली वगैरे तर नाहीच ना. उद्या राज्यात म्हणजे पूर्ण राज्यात काय म्हणून त्याला सगळा मराठा रस्त्यावर येऊ द्यायचा मग अधिवेशन घ्यायचं असं सरकारचं काम नसतं ना. सरकारचं काम लोकांच्या मनात काय याच्यावर आहे ना. आता अपवादात्मक परिस्थिती मग त्या टायमाला काय करायला पाहिजे ताबडतोब घ्यायला पाहिजे व त्यांच्याच मनानं सगळं म्हणलं कसं व्हायचं. बघा तुम्हाला काय वाटतं आम्ही 20ला निघालो सगळं महाराष्ट्र जाम झाल्यावर मग तुम्ही अधिवेशन घेऊन काय करता. म्हणजे इकडे लोक सगळे आंदोलक टेन्शन मध्ये. तुम्ही पाठवलं होतं बसता येते ना अलीकडे सर
ते तुम्ही वाचून पाहतो तुमच्या याच्यातूनच ते तयार करत आहे. ते बदल करायचे आणि त्या सरकारमध्ये ते बदल करून देईल. तर बच्चू कडू आणि जरांगे पाटील यांची चर्चा चालू आहे. ती संपल्याच्या नंतर नेमकं काय घडलं, काय ठरलं तेही आपण पाहण्याचा प्रयत्न करू.